राज्याच्या अन्न व औषध प्रशासनपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्याच्या नंतर राज्यभर कारवायाचा एकदम धडाका जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे। तुकाराम मुंढे यांनी प्रत्येक हॉटेल्स असतील किंवा वेगवेगळे आस्थापनांना एक नियमांची पायमल्ली जी आहे किंवा नियम जे आहे ते अगदी लागू करण्यात आलेले आहे। सध्या मी पुण्यातील प्रसिद्ध असलेला चितळे या आईस्क्रीम आणि एक चितळे ब्रँड एक वेगळा आहे आणि त्या चितळे या दुकानामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपण बघू शकतोय की सध्या या ठिकाणी जे सर्व या ठिकाणी कर्मचारी जे काम करत आहेत त्या प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर तुम्हाला एक कॅप दिसती। खरं तर तुकाराम मुंढे आयुक्तपदी विराजमान झाल्याच्या नंतर प्रत्येक हॉटेल चालक आहेत ते अगदी स्वच्छतेची काटेकोरपणे पालन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र या ठिकाणी जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांसोबत आपण संवाद साधणार आहोत, त्यांना नक्की काय वाटते। खरं तर आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झालेली आहे, त्यांच्या या नियुक्तीकडे तुम्ही एक कर्मचारी म्हणून कसं बघता? त्यांनी केले ते चांगलंच केलं आणि आम्ही अगोदरपासून पण असंच करतोय, जेणे कॅप किंवा हँड ग्लोव्ज वगैरे वापरून आणि आपलं आईस्क्रीम वगैरे ते हायजेनिक आहे। इथे आम्ही स्वच्छता खूपच घेतलेलं काय लोकांना आपलं एक तिथे हे नाव झालेलं आहे आणि त्यांना जर चांगलं देणं हे आमचं कर्तव्यच आहे। खरं तर आता तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी नेमणूक झाल्याच्या नंतर बऱ्याच हॉटेलमध्ये खूप बदल पाहायला मिळतोय। अनेक वेटर खरं तर पहिले कॅप घालत नव्हते किंवा वेगवेगळ्या दुकानामध्ये स्वीट मार्टमध्ये असेल किंवा आईस्क्रीममध्ये कॅप घालताना पाहायला मिळत नव्हते। मात्र हे तुम्ही आत्तापासून कॅप घालायला लागले की या पूर्वीपासून घालायचं? नाही, आपलं दुकान स्टार्ट झाल्यापासून तुम्ही कधी बघितलं असेल, कोणाला विचारलं तरी तुम्हाला समजेल की आमच्या अगोदरपासूनच स्वच्छता आहे आणि त्यांच्या मुंडे सरांच्यामुळे बरं झालं की जेणेकरून सर्वांना उघडकीस आले, ज्यांच्याकडे स्वच्छता नाही ते उघडकीस झालं। आमच्याकडे ते अगोदरपासूनच आहे। आणखी काही महिला कर्मचारी या ठिकाणी आहेत। मावशी, खरं तर तुम्ही आता बघितलं गेलं तर तुम्ही कॅप घातलेले आम्हाला पाहायला मिळत आहेत। हा बदल पूर्वीपासून होता का आत्तापासून तुम्ही केलेला आहे? नाही, हा बदल पूर्वीपासूनच आहे। त्यांच्यामुळे खरं तर मुंडे साहेबांमुळे इथं जनजागृती झाली, हे खूप चांगलं झालं। पण आता आम्ही हे सगळं हायजीन इथं सगळं पाळलं जातं आणि आमचं आईस्क्रीम पण पाश्चराइज दुधापासूनच प्युअर बनवलं जातं, त्याच्यामुळे तुम्ही हे बिंदास खाऊ शकता, ह्याचं काही नाही। तुमच्या दुकानामध्ये शेकडो ग्राहक अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत येत असतील। या सर्व ग्राहकांना अगदी स्वच्छ आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यामुळे आणखी काय खरं उपाययोजना तुम्ही कर्मचारी म्हणून करत असतात किंवा तुम्हाला काय सूचना दिल्या जातात? की डोक्यामध्ये कॅप घालणे व्यवस्थित, हातामध्ये हँड ग्लोव्ज किंवा असे भरजरीत असे दागिने वगैरे न यूज करणे, ह्या जास्त करून आम्ही, आणि प्रत्येक वेळी आईस्क्रीमचे पॅन वगैरे चेंज करत राहणे, पाणी बदलत राहणे, जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढी स्वच्छता आम्ही इथे करतो सर। साधारण किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी काम करता? आता 3-4 वर्ष मी झाली इथे करते, माझ्या अनुभवानुसार मी सांगते, पण हे सिनियर असल्यामुळे हे तुम्हाला जास्त सांगू शकतील। आपण बघू शकतोय की हे सर्व कर्मचारी आहेत आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या डोक्यावरती जी कॅप घातलेली आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी आम्ही काम करत आहोत, मात्र ग्राहकांच्या आरोग्याची काळजी हे आमचं आद्य कर्तव्य बनतं आणि त्यासाठीच आम्ही डोक्यावरती ही कॅप घालत आहोत आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हे आम्हाला क्रमप्राप्त होतं, म्हणून हे आम्ही काम करत आहोत, अशी प्रतिक्रिया सुद्धा आपल्याला त्यांच्याकडून पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अजय सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।